नमस्कार. आजचा आपला विषय आहे जुनी पेन्शन योजना. हा विषय तसा खूप संवेदनशील आहे, कारण जुनी पेन्शन योजना केंद्र शासनानं 1/11/2005 पासून बंद केली. पर्यायाने ही योजना राज्यामध्ये बंद झाली. या बंद झालेल्या योजनेमधला तपशील जो आहे तो आपल्या सगळ्यांना ज्ञात जरी असला तरी कालावधी बघता 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला परत एकदा त्याबद्दलच्या माहिती देणं ती मोगम स्वरूपात कर्तव्य समजतो. 1/11/5 पासून ज्या शाळा 100% अनुदानित आहेत अशा शाळांना किंवा शाळेतील कर्मचाऱ्यांना नवीन सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करताना जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारनं बंद केली. ही बंद करताना त्या संबंधामध्ये ज्या काही घटनात्मक तरतुदी होत्या त्या घटनात्मक तरतुदींच्या संबंधातही केंद्र शासनानं पालन केलेलं आहे. त्यामुळे आज तरी जर विचार केला तर जुनी पेन्शन योजना पाहिजे असं केंद्र सरकारची कुठलीही संघटना मागणी करत नाही. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घेणं अगत्याचं आहे असं मला वाटतं. परंतु राज्य स्तरावर जर विचार केला तर या योजनेच्या संबंधामध्ये असंख्य याचिका मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठात दाखल झाल्या होत्या. या सगळ्या याचिकांच्या संदर्भामध्ये त्या वेळेला परिस्थितीनुसार आणि कायद्यानुसार वेगवेगळे निर्णय लागलेले आहेत. म्हणजेच 1/11/5च्या आधी जे शिक्षण सेवक होते त्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. याबरोबरच काही ठिकाणी जे अनुदान टप्पा अनुदान ज्याला आपण म्हणतो अशा प्रकरणामध्ये वैयक्तिक निर्णय झालेले आहेत, पण हे निर्णय वैयक्तिक आहेत. परंतु अशा निर्णयांच्या संदर्भामध्ये जी काही तफावत न्यायालयाच्या स्तरावर बघायला मिळत होती त्यामुळे या सगळ्यांच्या संबंधामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक 3 सदस्यीय खंडपीठ निर्माण केलं आणि साधारणतः 6 वर्षापूर्वी 29-30 एप्रिलला या विषयामध्ये या सर्व याचिका या पूर्ण पीठानं रद्द केल्या. त्या पूर्ण पीठानं रद्द केल्यामुळे या सगळ्या याचिकांच्या संदर्भातल्या संघटनांच्या किंवा वैयक्तिक अशा सर्व याचिकांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. त्याप्रमाणे या सर्व संघटना आणि काही वैयक्तिक यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयाच्या विरुद्ध अपील दाखल केलं. ते अपील दाखल होऊन आज 6 वर्षामध्ये परवा 26 तारखेला ही याचिका माननीय नामदार न्यायालयासमोर आली असता न्यायालयाने या विविध याचिकांच्या संबंधामध्ये जे विविध स्तर आहेत ते वेगळे करून त्या याचिकांची वेगळी सुनावणी करण्यास मान्यता दिल्यामुळे साधारणतः या याचिकांचे आता सर्वोच्च न्यायालयात 3 गट पडलेले आहेत. आणि हे 3 गट पडल्यामुळे आता हा निर्णय होण्याची शक्यता 100% निर्माण झालेली आहे. आणि 3 आठवड्यांनी या विषयाच्या संदर्भामध्ये नामदार न्यायालय यावरती निर्णय घेण्याची शक्यता या 26 तारखेला वर्तवण्यात आलेली आहे. हे बघता कारण याचा गोष्ट अशी असते की असंख्य याचिका झाल्यामुळे प्रत्येक याचिकेमधली प्रार्थना, ज्याला कोर्टाच्या भाषेमध्ये प्रेयर म्हणतात, ती वेगवेगळी असल्यामुळे त्याचे निर्णय होऊ शकत नाहीत. आणि अशा परिस्थितीत म्हणजे प्रार्थनेनुसार प्रेयरनुसार त्या याचिकाचं वर्गीकरण झाल्यामुळे ही बाब निश्चित सकारात्मक मानायला हरकत नाही की काही अंशी विशेषतः 1/11/5च्या आधी ज्या शाळा टप्पा अनुदान घेत होत्या किंवा शाळा म्हणून मान्यता आहे अशा संदर्भामधले सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात आपल्याला अजून 3 आठवडे या निर्णयाकरता थांबावं लागेल. आपल्याला मान्य नामदार न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल, एवढं नक्की. याकरता सर्व शिक्षकेतरांना सदिच्छा व्यक्त करू आणि ते थांबतो. धन्यवाद.